नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुबोध पुरोहित, चीफ कन्सल्टंट अँड आय सर्जन ऑफ दृष्टी आय केअर यवतमाळ. आज मी तुमच्याशी ड्राय आय हा आजार काय असतो याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. ड्राय आय म्हणजे डोळ्यातला जो पाणी असतो तो कमी होणे आणि आपल्या डोळ्यामध्ये कोरडेपणा महसूस होणे किंवा डोळ्यामध्ये लालपण येणे किंवा डोळ्यामध्ये काहीतरी खडा रुतल्यासारखं वाटणे, त्याला म्हणतात ड्राय आय किंवा लवकर थकवा येणे, हे आहे ड्राय आय. आता याचे मुख्य कारण काय आहे तर आजकालच्या दुनियामध्ये किंवा आजकालच्या कामामध्ये आपलं पूर्ण काम कम्प्युटरवर होतो किंवा मोबाईलवर होत आहे. तर या डिजिटल किंवा गॅजेट्सच्यामुळे आपल्या डोळ्यामधला पाणी कोरडा पडतो, कारण आपला स्क्रीन टाइम जास्त असतो. कारण आपण ब्लिंक पूर्ण करत नाही किंवा एका मिनिटाला जे 10 ते 12 वेळेस ब्लिंक करायला पाहिजे ते आपण 2-3 वेळेस ब्लिंक करतो. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यातलं पाणी कमी होतं, अश्रू जे आपल्या डोळ्यामध्ये बनतात ते कमी होतात. दुसरं आहे त्याचं कारण जेनेटिक, म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जर ड्राय आय खूप जास्त असेल तर त्यांना पण होण्याचे चान्सेस आहे. तिसरं आहे हॉर्मोनल चेंजेस, जे मेनोपॉझल वुमन्स आहे घरी, ज्यांचे 40च्या नंतर 45 नंतर ज्यांना मेनोपॉज आलेले आहे त्यांना हॉर्मोन्स इम्बॅलन्समुळे पण ड्राय आय होतो. आणि चौथा म्हणजे आपल्या एसीच्या मुळे किंवा पोल्युशनमुळे किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे बिना प्रोटेक्शनमुळे, त्याच्यामुळे पण ड्राय आय येतो. आता हे ड्राय आय झाल्यानंतर आपण त्याचं निदान कसं करायचं, हे ते झाले सिम्पटम्स. निदान करण्यासाठी आजकाल नवीन मशीन आल्या आहेत, त्याला म्हणतात ड्राय आय इव्हॅल्युएशन टेस्ट. त्या मशीन आपल्या दृष्टी आय केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्या मशीनद्वारे आम्ही हे माहिती करतो की आपल्या अश्रू जे बनतात त्याचे जे क्वांटिटी आहे किंवा त्याची जी क्वालिटी आहे ती बरोबर निर्मित होत आहे की नाही, त्याला म्हणतात इंटरोफेरोमेट्री. नंतर आपल्या मेबोमियम ग्लँड्स, ज्याच्यामुळे जिथून आपल्या लिपिड लेअर तयार होते अश्रूंच्या, त्या कमी मात्रामध्ये किंवा जे बनत आहे त्याची क्वालिटी कमी होत आहे का ते आपण बघू शकतो. किंवा टीयर ब्रेकअप टाइम, त्याला म्हणतात नॉन इन्व्हेसिव्ह टीयर ब्रेकअप टाइम, त्याच्यामुळे आपल्याला अश्रू जे आहे ते लवकर ब्रेक होतात का ते पण माहिती करू शकतो. आणि त्याच्या टेस्टच्या द्वारे आपण अचूक निदान करून त्याचे व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. तर तुम्ही ड्राय आयला लाईटली घेऊ नका आणि निकटवर्तीय किंवा चांगल्या डॉक्टरांना दाखवून ड्राय आयचं ट्रीटमेंट घ्यावा. धन्यवाद.